अकोल्यातील मूर्तिजापूर या ठिकाणी पीक विम्याच्या विरोधात शेतकऱ्यांचं तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन। सोयाबीन पिकासाठी प्रति एकर केवळ 300 ते 1000 रुपयांची तुटपुंजी विमा भरपाई जाहीर केल्यानं शेतकरी संतप्त। हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं मडके फोडून आंदोलन। हिंगोली शहराला पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक, तर पदाधिकाऱ्यांकडून मंत्री जिरवाळांची गाडी अडवण्याचाही प्रयत्न। वाशिममध्ये संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन। दत्ता भरणेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरमध्ये शेतकऱ्यांचं पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन। तर तलावाकाठची जमीन शासन संपादित करीत नसल्यामुळे शेतकरी या ठिकाणी आक्रमक, तर रुखुमाजी नरवटे असं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव। गिरणी कामगारांच्या संघर्ष समितीचं हुतात्मा चौकात आंदोलन। तर गिरणी कामगारांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू। जिल्हा या ठिकाणी गिरणी कामगारांच्या प्रश्नांसाठी लढा देणारे कामगार एकत्र। जळगावच्या कामगार आयुक्त कार्यालयासमोर महावितरण महापारेषण कंपनीच्या कामगारांचं या ठिकाणी आंदोलन। तर कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बसून तासभर ठिय्या आंदोलन। काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर परत घेण्याची मागणी। महाराष्ट्र दिनी विदर्भवाद्यांकडून काळा दिवस पाळण्याचा इशारा। पोलिसांनी रात्रीच चौघांना डिटेन केलं। संविधान चौकात काळे झेंडे फडकवण्याचाही इशारा। नागपुरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात। एनसीआरटीनं मराठा साम्राज्याचा नकाशा वगळल्याच्या निषेधार्थ सांगलीमध्ये हजारो शिवप्रेमींचा महामोर्चा। तर या मोर्चाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जयंत पाटील हे एकाच मोर्चावर उपस्थित। वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामरोजगार सहाय्यकाचं लाक्षणिक उपोषण। 1.5 वर्षांपासून मानधन थकल्यामुळे ग्रामरोजगार सहाय्यकांचं हे उपोषण। हिंगोलीमध्ये पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या बैठकीदरम्यान शक्तीपीठ महामार्ग बाधित, शेतकरी आक्रमक। शक्तीपीठ महामार्गासाठी 1 इंचही जमीन देणार नाही, शेतकऱ्यांची भूमिका। साताऱ्यातील कराड, तासवडे, शिरवडे या रस्त्याच्या प्रश्नी माजी मंत्री बाळासाहेब पाटील आक्रमक। सर्व्हिस रोडचं काम रखडवल्यामुळे ट्रॅक्टर चालक आणि स्थानिकांचा रास्ता रोको। 1 महिन्यात हे काम पूर्ण करून देण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित। गोंदिया जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। कापणीला आलेल्या धान पिकासह आंबा पिकाला फटका। पाऊस पडल्यामुळे उकाड्यापासून हैराण नागरिकांना काहीसा दिलासा। वाशिममध्ये 1 ते 4 एप्रिल दरम्यान अवकाळी पावसामुळे 57 गावांमधील 836 शेतकरी बाधित। 291 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। अद्याप मदत न मिळाल्यामुळे शेतकरी संकटात। जळगावच्या मुक्ताईनगरात वादळामुळे अंगणवाडीचे पत्रे उडाले। वादळामुळे नायगावमधील अंगणवाडीचं मोठं नुकसान। संध्याकाळी ही घटना घडल्यानं सुदैवानं मोठी जीवितहानी टळली आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये वाढलेल्या तापमानामुळे भात कापणी 15 दिवस आधीच सुरू। 10 ते 15 मे दरम्यान होणारी भात कापणी आधीच सुरू झाली आहे। वाढलेल्या तापमानामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आजही 43 डिग्री सेल्सिअस तापमान। वाशिम जिल्ह्यामध्ये उन्हाचा कडाका वाढला। दरम्यान वाशिम जिल्ह्याचं तापमान सध्या 44 अंशांच्या पुढे। तीव्र उकाड्याचा फळबागांना फटका। बाभुळगाव परिसरामध्ये एका शेतकऱ्याची पेरूची बाग पूर्णपणे करपली आहे। नागपुरात तापमान 45 अंशांवर, तर 58 जणांना या उन्हाचा फटका बसलाय। रुग्णालयांमध्ये निर्जलीकरण आणि बेशुद्ध पडण्याच्या तक्रारी वाढल्यानं चिंतेचं वातावरण आहे। मनपाच्या आरोग्य विभागाचा अहवाल या उन्हामुळे यामध्ये मृत्यूची नोंद नसल्याचा आहे। भंडाऱ्यामध्ये उन्हाळ्यात तडाख्यात सध्या घोड्यांसाठी खास व्यवस्था। तबेल्यामध्ये कूलर आणि पंखे लावण्यात आलेत। तर घोड्यांच्या गळ्यामध्ये सुद्धा कांदा बांधण्यात आलाय। गोंदियात उष्णतेचा तडाखा कायम। तर तापमानाचा पारा 44 अंशांवरून 43 अंशांवर। पुढील 2 दिवस ढगाळ वातावरणाचाही इशारा। नागपुरात 44 अंशांच्या रखरखत्या उन्हामध्ये सीताबर्डी बस स्टॉपवर प्रवाशांची गैरसोय। कडाक्याच्या उन्हामध्ये सावलीची सोय नसल्यानं प्रवासी हैराण। सावलीसाठी शेड उभारण्याचीही प्रवाशांची मागणी। जळगावमधील गिरणा नदी भर उन्हाळ्यात दुथडी भरून वाहते। तर गिरणा नदीतनं 2000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। पिण्याच्या पाण्यासाठी 4थं आवर्तन सोडल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा। नाशिकच्या येवला भागामध्ये भीषण पाणी टंचाई। तर 36 गावं आणि 37 वाड्या वस्त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा। विहिरींनी तळ गाठल्यामुळे हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवर गेल्यानं उन्हाचा तडाखा सुरूच। तर उष्णता वाढल्यामुळे अनेक लहान प्रकल्प आटलेत। जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये अवघा 30% पाणीसाठा शिल्लक। वाशिमच्या मालेगाव तालुक्यामध्ये सोनल प्रकल्पातनं मुख्य कालव्याद्वारे पाणी पुरवठा। अनेक दिवसांच्या शेतकऱ्यांच्या मागणीनंतर हा कालवा प्रशासनाचा निर्णय। तर या निर्णयामुळे परिसरातील उन्हाळी पिकांच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी।
गोंदिया शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वैनगंगा नदीवरील पाण्याची पातळी खालावली। पुजारी टोला प्रकल्पातून शनिवारी हे पाणी सोडलं जाणार, तर 2-3 दिवसांमध्ये प्रकल्पाचं पाणी नदीत पोहोचणार। पुण्याच्या भोरमध्ये धोम बलकवडी या डाव्या कालव्याला पाणी सोडलं, तर वीजगाव खोऱ्यातनं पूर्वेकडील भागात हा कालवा जातो। शासनाकडून म्हणून 300 क्युसेकनं 12 दिवसांसाठी पाणी सोडलं। शेतकऱ्यांमध्ये यामुळे समाधानाचं वातावरण। व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर वाढल्यामुळे सोलापुरातील छोटे हॉटेल व्यावसायिक संकटात। अचानक गॅसच्या दरामध्ये वाढ झाल्यानं हॉटेल व्यावसायिकांवर आर्थिक बोजा वाढला। गॅसचे दर वाढल्यामुळे आमच्या खर्चात वाढ, व्यावसायिकांनी सांगितली व्यथा। नवापूर या ठिकाणी पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, तर बर्ड फ्लूमुळे 1,40,000 कोंबड्यांचं किलिंग केलं जाणार। फ्लूच्या पार्श्वभूमीवर तालुकास्तरीय समिती स्थापन, तर ही समिती सर्व पोल्ट्री फार्मचे सॅम्पल घेऊन तपासणी करणार। वर्ध्यामध्ये 7 प्रभाग संघांना या ठिकाणी फिरते विक्री केंद्र, तर पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते उद्घाटन। जिल्हा नियोजन समितीच्या महाराष्ट्र जीवनोन्नती या अभियानांतर्गत फिरते विक्री केंद्र, बचत गटांनी तयार केलेली उत्पादनांची यामुळे विक्री होणार। गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार असल्याचं जवळपास निश्चित। विद्यमान संचालक मंडळाची 4 मे रोजी मुदत संपणार। मुदतवाढ देण्यास कोर्टाचा नकार, तर गोकुळ संघाची निवडणूक आता 4 महिने पुढे जाण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना शुभेच्छा देणारं बॅनर पंढरपुरात लागलंय। दरम्यान बारामती पोटनिवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच सुनेत्रा पवारांच्या विजयाच्या बॅनरच्या माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव। जालना शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्ताच्या मागणीसाठी सत्ताधारी भाजप नगरसेवकाला उपोषण करण्याची वेळ, तर नगरसेवक शशिकांत घुगे यांचं उपोषण सुरू। महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच हे उपोषण सुरू आहे। जळगावच्या चाळीसगाव नगर परिषदेच्या सभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने। संत सेवालाल महाराजांच्या स्मारकावरून आणि त्या जागेवरून हा वाद, बहुमताच्या जोरावर मनमानी करत असल्याचाही विरोधकांचा आरोप। वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी पोलीस विभागाचा आढावा घेतलाय। पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये पार पडली आढावा बैठक। या बैठकीमध्ये जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर सविस्तर चर्चा। यवतमाळच्या मारेगावमध्ये मारडी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला, तर पुतळा बसवण्यावरून मारेगावमध्ये तणावाची परिस्थिती। शिवप्रेमींकडून पुतळा न हटवण्याची मागणी, तर प्रशासन पुतळा हटवण्यावर ठाम। हिंगोलीच्या वसमतमध्ये शिवरायांचा पुतळा उभारणीवरून 44 जणांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप, तर हट्टा पोलीस ठाण्याचे अधिकारी निवेदन स्वीकारत नसल्याचा आरोप करत खुर्चीला दिलं निवेदन। महाराष्ट्र दिनी तामिळनाडूमधील किल्ले जिंजी या ठिकाणी आपल्या मावला या गडसंवर्धन मोहिमेला सुरुवात, तर 14व्या टप्प्यामध्ये शिवप्रेमींचा उत्साह। खासदार निलेश लंकेंच्या प्रयत्नांमधून गडसंवर्धन मोहीम राबवली जाते। कराडमध्ये कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी सभासद मेळाव्याचं आयोजन, तर आमदार डॉक्टर अतुल भोसले आणि चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला मेळावा। धुळ्यात मतदार यादीच्या कामामध्ये हलगर्जीपणा भोवला, तर 23 बीएलओंवर 15 दिवसांचं वेतन कपातीची कारवाई। उपजिल्हाधिकारी किशोर कदम आणि तहसीलदारांनाही निर्देश। जळगावमधील अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे फडणवीसांचे आदेश। अटलांटा कन्स्ट्रक्शनवर पालिकेची आर्थिक फसवणूक केल्याचाही आरोप, तर गुन्हा दाखल करण्याची आता प्रक्रिया सुरू आहे। नांदेडच्या मालेगावात चोरांचा धुमाकूळ। चोरांनी सराफा व्यापाराला लुटल्याची घटना ताजी असतानाच पोलीस बनून वृद्धाला लुटल्याची घटना समोर। एका पाठोपाठ 2 घटना घडल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित। मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक वाहतुकीसाठी आता खुला। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या लोकार्पणानंतर कनेक्टिंग लिंकवरून वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात वाहनांनी प्रवास केला। अखेर 5 तासांनंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक सुरळीत, तर सलगच्या सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। अखेर 5 तासांनंतर वाहतूक सुरळीत करण्यात यश। साताऱ्यातील खंबाटकी घाट आणि आणेवाडीमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा, तर सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर कोल्हापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। रत्नागिरीतल्या संगमेश्वर एसटी स्टँड परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी। संगमेश्वर एसटी स्टँडपासून मुंबई दिशेकडे 2 ते 3 किलोमीटरपर्यंतच्या रांगा। पुलाच्या कामामुळे एकेरी वाहतूक सुरू असल्यानं वाहतूक कोंडी। मुंबई गोवा महामार्गावर नागोठणे ते कोलाड दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी। वाहनांच्या तब्बल 3 ते 4 किलोमीटरपर्यंतच्या लांबच लांब रांगा। सलग सुट्ट्या आणि वीकेंडमुळे वाढलेल्या पर्यटकांच्या गर्दीमुळे परिस्थिती अधिकच गंभीर। सलग सुट्ट्यांमुळे रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवर सुद्धा पर्यटकांची गर्दी उसळली। अलिबागच्या नागाव, काशीद, वरसोली, रेवदंडा या किनाऱ्यांना पर्यटकांची पसंती।